आणि झुंड म्हणजे झुंडमध्ये म्हणजे बॉलिवूडचा शहेनशाह म्हणतो आपण अमिताभ बच्चन यांच्यासोबत तुम्ही काम केलंय किंवा इतरही बरीच मंडळी होती. तर झुंडचा काय अनुभव होता तुम्हाला मेकअप आर्टिस्ट म्हणून? तर म्हणजे बच्चन साहेबांसोबत काम करणं किंवा बाकीचे कॅरेक्टर पण तुम्ही छान सगळे केलेले होते आणि सिनेमाही चांगला चालला. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? बच्चन सरांकडून शिकण्यासारखं म्हणजे त्यांचा जो टायमिंग जे सगळेच त्यांच्या बाबतीत ते म्हणतात त्याप्रमाणे. ते आले की एक तो त्यांचा ऑराच वेगळा आहे. हां, हां, हां. ते आल्यानंतर ते ड्रॉप सायलेन्स आणि तो एक रिस्पेक्ट असतो सगळ्यांना. बरोबर. त्यांना रिस्पेक्ट आणि मग त्यांच्याबरोबर तर त्यांचे मेकअप आर्टिस्ट होतेच. हं. पण बाकी जी मुलं होती सगळी, ती मुलं होती सगळी नागपूरमधली आणि काय व्हायचं, की त्यांना फारसं म्हणजे याच्याबद्दल हे नव्हतं, की हां. क माहिती पीक काय नव्हतं. किंवा हां. कौतुक असं काही नव्हतं. अट्रॅक्शन असा त्यांच्याच विषय. झोनमध्ये असायचे. सुरुवातीला काही काळ त्यांच्याबरोबर काम करताना थोडंसं असं अवघड गेलं, की अरे कसं होईल म्हणून. हां, म्हणजे हां. ते बस म्हटलं तुला काही करायचंय, तर ते बसत नव्हते. हां, हां, हां. मग त्यांना थोडंसं आम्ही कलती बाजू घेऊन त्यांच्या त्यांच्या कलेने हां, त्यांच्या कलेने वागवून मग त्यांच्याकडनं गोड बोलून सगळं करून घेतलं. बरोबर. मग नंतर जसे दिवस वाढत गेले, म्हणजे पुढे गेले, त्याप्रमाणे मग आम्ही ते जवळ गेलो. मग त्यांना सांगितलं ना, आता बसायचं इथं तुला एवढं करायचं. म्हणजे थांबायचे. अजिबात काही डिस्टर्ब करत नव्हते. व्यवस्थित सगळे व्यवस्थित वागले मग नंतर. बरोबर आहे. पण आता एखादा तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून ती जबाबदारी असते. पण एखादा छोटा मुलगाही असतो आणि एखादा मोठा आर्टिस्ट पण असतो. मग ह्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा काय होतं मेकअप तर त्यांना करायचे, कॅरेक्टर डेव्हलप करायचे, पण त्यांचे कधी स्वभाव एखादा आर्टिस्ट सहज हे होतो. पण एखादा बॉन्डिंग होईपर्यंत वेळ लागतो. मग ही कशी कसरत तुम्ही पुढे घेऊन जाता? काय करता? ते आता प्रत्येकाचं टॅलेंट आहे. हां. म्हणजे कसं होतं, की तुम्ही त्या आर्टिस्टच्या समोर गेलात, मग तो लहान असो, मोठा असू दे. म्हणजे बरोबर. लहान आर्टिस्ट झाला तो बसत नाही, इकडं-तिकडं कर, काय कर, मान हो. इकडं इकडं बघ म्हणलं, की तिकडं बघेल, काहीतरी करेल. त्याला त्याच्या कलेने घ्यायचं, त्याला बोलायचं त्याच्याशी, बरोबर. त्याच्या आवडी विचारत-विचारत आपलं काम काढून घ्यायचं. हो, हो. सेम तसंच मोठा म्हणजे सीनियर आर्टिस्ट कोण असेल, तर काय असतं कोणाचं काही लाईफमध्ये काय असतं. बरोबर. तर मग तो तेवढं त्यांच्या कलेने घेऊन ते करायचं आणि त्यांच्याबरोबर जेवढं शक्य आहे, तेवढं आपण रिस्पेक्टफुल बोलून आपलं काम करून घ्यायचं. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की एखादा सिनेमा वास्तववादी असतो. म्हणजे आता ग्रामीण सिनेमे किंवा आर्ट फिल्म असंच नाही, पण त्या सिनेमाला तो लूक किंवा तो कॅरेक्टर कॉस्ट्यूमनुसार किंवा त्या लोकेशननुसार आपण डेव्हलप करतो. पण बऱ्याच वेळा असे काही कॉमेडी सिनेमा असतात किंवा काही हॉरर फिल्म असतात किंवा काही फायटिंग सिक्वेन्स वगैरे असतात. मग ह्याच्यामध्ये मेकअप जसं आता आपण हे प्रोस्थेटिक ते काम करतो. मग त्या मेकअपच्या अंग कसे आहे? मग ते कसं तुम्ही करता काम? आता आपण जर गावाकडचे जर मेकअप म्हटले, तर हं. तिथं काही नसतंच. म्हणजे सुमित्रा मावशींचं जसं ती हो, फिल्म हो. होती. आपण ते सासवडला शूट हां, सासवडमध्ये शूट केली. त्यात सगळे मोठमोठे आर्टिस्ट होते. दिलीप प्रभाकर सर होते. असे मोठमोठे आर्टिस्ट कुलकर्णी सर होते, सगळे होते. हो. यांना कोणाला मेकअप नव्हता. पण बुक्का लाव, कुठं हो. गंध होतं, कोणाची दाढी ट्रिमिंग असायची, काही अशी काम होतं. मेकअपशी रिलेटेड काम होतं. हं, सगळं हं, हं. असतंच म्हणजे कुठेही गेलं तरी. बरोबर. ते काम होतं. त्यात एक ह्याच्यात काय म्हणतात गाईचं पिल्लू होतं. हां. त्यावेळी ते नाही का वा तर ते वासरू हां, तर ते एक दाखवायचं होतं आणि राहिलं आता ह्याचं म्हणजे फाईट सिक्वेन्स किंवा काय असेल, तर त्या फाईट सिक्वेन्सला मग ते डिरेक्टरची म्हणजे फिल्मची रिक्वायरमेंट किती आहे, डिरेक्टरच्या डोक्यात काय त्याच्यावरती. ते बरोबर आहे. किती ब्लड दाखवायचं आहे, जखम दाखवायची आहे, काय कसला मार लागलाय, हं, हं, हं. त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. म्हणजे चाकूनी वार केलाय, तलवारीने केलाय, तर बरोबर. नुसतीच सुई टोचली आहे. हो, हो, हो. तर हे सगळ्याचं प्रत्येकाचं वेगळं असतं. बरोबर आहे. तर जशी रिक्वायरमेंट असेल, फिल्मची रिक्वायरमेंट आणि डिरेक्टरचा कॉल असेल, त्याप्रमाणे मग मेकअप केला जातो. बरोबर आहे. आणि कॉमेडी सिनेमे जे आपण पडद्यावर पाहतो, तर त्या काळात तो टोन कसा ठेवला जातो किंवा काय कसं असतं? कॉमेडी सिनेमाचं मग त्याप्रमाणे जर कॅरेक्टर हं. त्याचे स्वभाव ते कॅरेक्टर हां, स्वभाव हं. जर अगदीच काही करायचं असेल, तर विग लावून, दाढी लावून बरोबर. करता येतो आपल्याला. हं. एखादं कॅरेक्टर उभं करायचं असेल तर. त्याप्रमाणे मग ते कॉमेडीचं करता येतं.